नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ या काळाविषयी या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू झाली आणि ती क्रिया नुकतीच संपली अशी परिस्थिती सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. तसेच या काळाच्या वाक्यरचनेत हॅड बीन अशी सहाय्यकारी क्रियापदाची रचना असून मुख्य क्रियापदास आयएनजी प्रत्यय लागतो हे लक्षात ठेवा. आता आपण या काळाचं सूत्र पाहूया. एस प्लस हॅड बीन प्लस व्ही प्लस आयएनजी आणि प्लस ओ आणि ई असतो. ओ आणि ई एवढा महत्वाचा नाही. महत्वाचा आहे तो एस सब्जेक्ट, ज्याला आपण कर्ता म्हणतो, जो वाक्यात सुरुवातीला येतो. त्यानंतर महत्वाचं आहे हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद सर्वच नामांच्या समोर येतं हे लक्षात ठेवा. त्यानंतर व्ही प्लस आयएनजी म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो आणि मग पुढचं वाक्य आपण लिहायचं आहे. त्यानंतर सिन्स आणि फॉरचा वापर केव्हा करतात ते पाहूया. सिन्सचा वापर क्रिया केव्हा सुरू झाली हे दाखवण्यासाठी, तर फॉरचा वापर वेळेचा कालावधी दाखवण्यासाठी केला जातो. ते आपण वाक्यात बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून पुस्तक वाचत आलेलो होतो. वी हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून पुस्तक वाचत आलेलो होतो. यू हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. तू सकाळपासून पुस्तक वाचत आलेला होतास. यू हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. तुम्ही सकाळपासून पुस्तक वाचत आलेला होतात. ही हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून पुस्तक वाचत आलेला होता. शी हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून पुस्तक वाचत आलेली होती. इट हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून पुस्तक वाचत आलेलं होतं. आणि शेवट दे हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून पुस्तक वाचत आलेले होते. अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्य करणार आहोत. तुमच्या सरावासाठी काही वाक्य मी मराठीतून दिलेली आहेत. ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा म्हणजे या काळामध्ये आणि तुमच्या इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना दाखवा. व्हिडिओ आवडल्यास आणि काळ समजला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.